ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा चैतन्य आणि अश्विनला सांगत असतो की अरे सायली आश्रमात जाणारच होती, पण त्या अगोदर मला हा सर्व ड्रामा आणि नाटक करावं लागलं. हसतच अर्जुन म्हणतो की कशी होती मग माझी ॲक्टिंग. तेवढ्यात सायली ही दरवाजात येऊन अर्जुनचे ते सर्व बोलणे ऐकते आणि टाळ्या वाजू लागते. तेव्हा टाळ्याच्या आवाजाने अर्जुन हा सायलीकडे बघतो. सायली म्हणते की फक्त आपल्या आईला एवढी काळजी करायला लावण्यासाठी तुम्ही हे केलं आणि केवळ मी आश्रमात जाऊ नये म्हणून हे सर्व तुम्ही केलंय का. सायली म्हणते की मी जर आश्रमात गेले असते तर तुमचं काय बिघडलं असतं. चैतन्य आणि अश्विनला सायली म्हणते की तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी झालात. मला अडवण्यासाठी तुम्ही आई आणि विमल ताईंना सुद्धा विठीला धरलं. सायली म्हणते की तिथे आश्रमात मुले माझी वाट बघत असतील. थोडा वेळ का होईना सायली ताई मला येऊन भेटेल असे प्रत्येकाला तिथे वाटत असणार आणि तुम्ही हे इकडे नाटक केलं. सायली म्हणते की अर्जुन सर, आश्रमात जाण्यासाठी तुम्ही मला कधीच अडवत नाही, पण आजच असं का केलं तुम्ही. तेव्हा अर्जुन हा सायलीची माफी मागतो. तर सायली म्हणते की सॉरी म्हणतं की सगळं संपतं का थोडंच. सायली म्हणते की आश्रमात जाऊन जर मी मुलांना भेटले नाही तर त्यांना सुद्धा तिकडे किती त्रास होईल आणि मला सुद्धा हे तुम्हाला कसं कळत नाही. तेवढ्यात पाठीमागून कल्पना तिथे म्हणते की अरे अर्जुन, तू स्वेटर का काढलास, तुला थंडी नाही वाजत का. तेव्हा सायली म्हणते की कशी वाजेल थंडी, कारण हे आजारपणाचे नाटक करत होते. ते ऐकून कल्पनाला मोठा धक्का बसतो. ते ऐकून कल्पना म्हणते की चैतन्य, तुम्हाला दोघांना हे सर्व माहीत असूनही तुम्ही यामध्ये सहभागी होता का. अर्जुन म्हणतो की मम्मा, तू यांच्यावर ब्लेम करू नकोस, हा सर्व माझा प्लान होता. अर्जुन म्हणतो सायली एकटीच बाहेर निघाली होती, तेव्हा मला ते नको होतं म्हणून मी हा सर्व प्लान केला. कल्पना म्हणते की अरे ती जर आज आश्रमात गेली नाही तर मग मुलांना कधी भेटणार. तेव्हा रागाने सायली म्हणते की आत्ता, आणि सायली लगेच तिला आवरण्यासाठी निघून जाते. त्यानंतर लगेचच सायली तिची पिशवी घेऊन ही आश्रमातील एका मावशीच्या घरी येते. तेव्हा मावशी म्हणते की अगं सायली, तू इकडे कशी. तेव्हा सायली म्हणते की काही नाही, मी आश्रमात मुलांना भेटायला चालले. तेव्हा जाता जाता मी तुमच्याकडे तुमची विचारपूस करायला आली. बरे आहे का तुमचे कंबर आता. तर त्या मावशी म्हणतात हो. तर त्या मावशी म्हणतात की अगं पण सायली, आश्रमातील आता सर्वच जण त्या विश्वास काकांच्या घरी गेलेत. दर दिवाळीला ते तिकडे जातात ना, आणि आत्ताच गेलेत ते. हसतच सायली म्हणते ठीक आहे, मग ते इकडे येतीलच ना. सायली म्हणते की मी वाट बघत थांबेल. तेव्हा मावशी म्हणते की अगं सायली, तू उद्या ये ना. तेव्हा सायली म्हणते की काकू, उद्या पाडवा आहे ना, त्यामुळे मला घरातून बाहेर नाही पडता येणार. त्यानंतर सायली ही काकूला दिवाळीच्या शुभेच्छा देते. तर आता सायली आश्रमातून निघून जाताच इकडे मुले आणि अर्जुन एकमेकांना टाळ्या देत म्हणतात की गेली सायली एकदाची. तर अर्जुन विचार करतो की सॉरी मिस सायली, मी तुमच्यासोबत मला खोटं बोलावं लागलं. आणि सायली पुन्हा तशीच सुभेदारांच्या घरी येते. इकडे आता विमल ही कल्पनाला म्हणते की वहिनी, आज श्रीखंडपुरी करूयात का. तर सायली म्हणते ठीक आहे, चालेल ना. सायली म्हणते की ठीक आहे, मग मी पुलाव आणि कोशिंबीर करते. तर तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. म्हणते सायली ताई, तुम्ही आधी खाली बसा बरं, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तेवढ्यात अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो की आज मला कॉफी नाही मिळणार वाटतं, आज मला फक्त कडू काढा मिळणार आहे. तर कल्पना म्हणते की अर्जुन, तुला कॉफी मिळणार नाही, आणि सायली अगदी बरोबर बोलली, कारण तुला कालच्या वागण्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे. कल्पना म्हणते की एका अटीवर अर्जुन तुला कॉफी मिळेल, माझ्या सुनेला यापुढे तू अजिबात त्रास द्यायचा नाही. तर अर्जुन हा खूप खुश होतो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे मामा, मी आंघोळ करून येतो. तर कल्पना म्हणते आंघोळ, अरे आज पाडवा आहे अर्जुन, आणि आज नवरा बायकोचा सण असतो, तेव्हा आज सायली तुला तेल लावून आंघोळ घालणार. कल्पना म्हणते की सायली तिच्या हाताने तुला आंघोळ घालणार, तू आंघोळ करायची नाहीस अर्जुन. तर अर्जुनची बोलती बंद झालेली बघून विमल म्हणते की आता तर बोलतीच बंद झाली अर्जुन दादाची. तर आता प्रताप तिथे येताच अर्जुन म्हणतो की मामा, मी जरा वर जाऊन येतो, आणि अर्जुन वर निघून जातो. तर सायली म्हणते की आई, मी सुद्धा आलीच बरं का. तर आता दोघेही बेडरूममध्ये येतात. सायली म्हणते की सर, हे असं पाडव्याला तेल उठणं लावायचं मला माझ्या लक्षातच आलं नाही, आणि ते मला जमणार सुद्धा नाही बरं का. सायली म्हणते की अर्जुन सर, प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. तर अर्जुन काहीही बोलत नसतो. तेव्हा रागाने सायली म्हणते की सर, इथे एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणि तुम्हाला काहीच कसं पडलं नाही का. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्याशी बोलता का. अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर रागवला होतात ना, तेव्हा मला वाटलं की तुम्ही माझ्याशी नाही या रूमसोबत बोलतायत की काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की पाडव्याला बायकोनी नवऱ्याला उठणं लावणं हे बेसिक आहे, तर आपण काही बोलायला गेलो ना उगच मामाला शक येईल. तेवढ्यात कल्पना ही अर्जुन आणि सायलीला आवाज देत खाली बोलावते.
तर लगेच अर्जुन सायली खाली येतात. तर अर्जुन त्याचे बनियन काढून आता उठणं लावण्यासाठी पाटावर बसलेला असतो. तर सायली ही समोर असते. कल्पना पूर्णाजी सर्वजण आता बघत असतात. अश्विन म्हणतो की अर्जुन सुभेदारांच्या सुविध पत्नी आता त्यांना उठणं आणि तेल लावणार आहे. अश्विन म्हणतो की मिस सायली, तुमचं याबद्दल काय मत आहे? पूर्णाजी म्हणते की अश्विन, तुझी बडबड आता बंद केलीस तर बरं होईल बाबा. तर आता सायलीला काय करावे आणि काय नाही सुचत नसते. तेवढ्यातच हसत अर्जुन म्हणतो की बायको, अगं काय लाजतेस, ये इकडे आणि लाव मला उठणं. तर लाजतच सायली म्हणते की हो हो येते मी. उठण्याचं ताट घेऊन सायली ही आता अर्जुन समोर बसते. तर अश्विन, अस्मिता, पूर्णाजी सर्वजण बघत असतात. विमल म्हणते की आपल्या सायलीताई अगदी नवीन नवरी असल्यासारख्या लाजतायत. त्यात पूर्णाजी म्हणते की चला 2 मिनिटाच्या कामासाठी 20 मिनिटं लावू नका. तर हळूच सायली ही अर्जुनच्या कानात म्हणते की मला हे नाही जमणार. तेव्हा हसतच अर्जुन म्हणतो की जमावं लागेल सायली, सर्वजण आपल्याकडे बघतायत. त्यानंतर आता हळूच तेल घेऊन सायली ही अर्जुनच्या डोक्याला लावू लागते आणि अर्जुनचे डोके चोळू लागते. त्यानंतर कल्पना म्हणते की अगं सायली, आता त्याला उठणं लाव ना. तेव्हा लाजत आणि हळूच सायली ही आता पुन्हा उठणं लावण्यासाठी अर्जुन समोर येते. तर आता सायली ही लाजत गाजतच अर्जुनला उठणं लावू लागते. तेव्हा अस्मिता म्हणते की मम्मा, सचिनला उठणं लावायला मी एवढी ऑफवर्ड झाले नसते, पण सायली बघ किती उठणं लावण्यासाठी अडखळते. तेव्हा लगेच सायली तिच्या दोन्ही हाताने उठणं घेऊन ते जवळ येत अर्जुनच्या तोंडाला लावते. तेव्हा ते बघून अर्जुन म्हणतो की त्याचं काय आहे ना अस्मिताई, नॉर्मल बायका ह्या उठणं लावताना अशा लाजतातच, कारण आसपास त्यांच्या आजी सासू आणि सासू सासरे असतात ना. त्यानंतर आता सायली ही दुसऱ्या बाजूने उठणे लावू लागता. सायलीचा पाय सटकतो. तर प्रेमाने अर्जुन हा सायलीला धरतो आणि सायली अर्जुनच्या मिठीत आलेली असते. तेव्हा दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे अस्मिताचा मोठा जळफळाट झालेला असतो. तेवढ्यात अश्विन त्याच्या मोबाईलमध्ये ते एकदमच प्रेमाचे क्षण कॅप्चर करतो. अश्विन म्हणतो की दादा आणि वहिनीची एकमेकांना हळद लावताना आपल्याला बघावयास मिळालं नाही, पण आज त्यांचं उठणं लावताना आपल्याला बघावयास मिळालं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की बस झाला आता हा पोरकटपणा. तर कल्पना म्हणते की अहो पूर्णाजी, तिथे तेल सांडलं असेल ना, म्हणून सायलीचा पाय सटकला आणि म्हणून हे सर्व घडलं. कल्पना म्हणते की अहो मी माझ्या पाडव्याला देखील अशीच गोंधळली होती. कल्पना प्रतापला म्हणते की अहो आठवतंय का? हसतच प्रताप म्हणतो आठवतंय म्हणजे काय, तू त्यावेळेस गोंधळून अख्खी तेलाची बाटली माझ्या डोक्यावर ओतली होतीस. तर इकडे अर्जुन म्हणतो की बघा माझी बायको किती लाजते, अजूनसुद्धा तिने डोळे घट्ट मिटून ठेवलेत. तेव्हा सायली ही डोळे उघडते आणि पटकन अर्जुनच्या मिठीतून बाजूला होते. तर अस्मिता म्हणते की आता पाडव्याला आंघोळ घालायची असते ने बायकोने नवऱ्याला. तर कल्पना म्हणते हो सायली, आता अर्जुनला तू अगदी चोळून माखून आंघोळ घाल. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे कल्पना ही आवरून आता प्रतापला ओवाळते. तेव्हा प्रताप कल्पनाला पाडव्याचे गिफ्ट देतो. तर अश्विन म्हणतो की मम्मा तुला गिफ्ट आवडले का? तर हसतच कल्पना म्हणते की अरे, पाडव्याला नवऱ्याने गिफ्ट दिलेले असे कोणत्याच बायकोला आवडत नाही, असं होत नाही. प्रताप म्हणतो की चला मग मी सुटलो, मी दिलेली ओवाळणी माझ्या बायकोला म्हणजे कल्पनाला आवडलेली आहे. तेवढ्या दरवाजात तन्वी येत पूर्णाजीला हाका मारते. तेव्हा तन्वीला बघून हसतच पूर्णाजी म्हणते की अगं तन्वी ये. आणि तन्वी ही मिठी मारून पूर्णाजीजवळ बसते. अस्मिता म्हणते की काय ग तन्वी, किती उशीर गेलास तू? कल्पना म्हणते की अस्मिता त्यात काय झालं, तन्वी काय आपल्या घरची आहे का, म्हणजे ती पाडव्याला आपली घरी वेळेवर यायला पाहिजे. त्यानंतर आता ओवाळणीची सर्व कार्यक्रम होताच. आता सायली ही माघारी फिरते. तेवढ्यात दरवाजा उघडून सायलीताई असे म्हणत आश्रमातील मुले सायलीकडे धाव घेतात आणि म्हणतात की सायलीताई कसं वाटलं आमचं गिफ्ट? तेव्हा हसतच मुलांना प्रेमाने जवळ घेऊन सायली म्हणते की खरंच मला तुमचं गिफ्ट आवडलं. आणि सायली ही मुलांसोबत गप्पा मारू लागते. त्याच वेळेस दरवाजातून सावू बाळा असे म्हणत मधुभाऊ समोर आलेले असतात. तेव्हा मधुभाऊंच्या त्या हाकेने आणि मधुभाऊला बघून पळतच सायली ही मधुभाऊकडे येते आणि सायली ही मधुभाऊला मिठी मारते. त्यानंतर सायली ही प्रेमाने मधुभाऊला आतमध्ये घेऊन येते. तर आता हे सर्व अर्जुनने घडवून आणल्याचे सायलीच्या लक्षात येते. तर अर्जुन हा सायलीला म्हणतो की कसं वाटलं मिस सायली माझं गिफ्ट? तेव्हा हात जोडून अर्जुनचे हात धरत सायली म्हणते की खरंच सर, तुमचं गिफ्ट मला
मनापासून आवडलं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही माझी दिवाळी साजरी केलीत. तुमचे हे गिफ्ट मी कधीच आयुष्यात विसरणार नाही असे आता सायली हात जोडून अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन हा सायलीचे हात धरतो. तर आता अर्जुनने सायलीला तर सायलीने सुद्धा अर्जुनला एकमेकांवरचे प्रेम दाखवून दिलेले असते. तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.